चला तर मंडळी, तुम्ही बघताय ना किती टेस्टी आणि छान दिसतोय पास्ता। तर घरच्या साहित्यामध्ये आपण हा पास्ता बनवलेला आहे। तर चला तर याची कृती बघूया। इथे मी सर्वात प्रथम एक भांडं ठेवलेलं आहे, गॅसवरती गरम करून घेतलंय। त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे। त्याच्यातच थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ सुद्धा टाकलेलं आहे, थोडंसंच, अगदी थोडंसं टाकायचं आहे। ते कुठेतरी इथे स्किप झालेलं आहे। नंतरला जो पास्ता आहे तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। पास्ता हा उकळी आल्यावरतीच टाकायचा आहे, लगेच टाकायचं नाही। आणि तेल यासाठी टाकलं आहे की जेणेकरून आपला पास्ता नंतरला अगदी मोकळा होतो। आता हा पास्ता आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत। मोजून 2 मिनिटं याला मी शिजवून घेतलेला आहे, जास्त शिजवायचं नाही आहे। तर एका चाळणीवरती त्याला मी गाळून घेतलेला आहे। इथे कढईमध्ये परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपण इथे टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम इथे थोडीशी हायच ठेवायची आहे आणि थोडासा कांदा परतला का जास्त मऊ करत बसायचं नाही। तर यामध्ये मी एक शिमला मिर्च बारीक कट करून टाकलेली आहे। या सर्व भाज्या ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ज्याही अवेलेबल असेल त्या टाकू शकता। नंतरला एक टोमॅटो सुद्धा मी बारीक कट केलेला टाकलेला आहे। टोमॅटो हा पिकलेलाच घ्यायचा जर घेत असाल तर। आणि इथे पास्ता मसाला भेटतो असा मार्केटमध्ये, कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल। तर असा पास्ता मसाला घेऊन 2 पुड्या मी येथे टाकलेला आहे, कारण पास्ताची क्वांटिटी जास्त असल्यामुळे, किंवा तुम्ही एक सुद्धा टाकू शकता। आणि मसाला टाकल्यानंतर इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। आता इथे टोमॅटो केचप मी 2 चम्मच टाकलेला आहे, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने आंबट वगैरे लागेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय। आणि संपूर्ण पास्ता जो आपण बाजूला ठेवलेला होता चाळणीवरती, तर मी तो टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय टाकतानाच की किती मोकळा पास्ता झालेला आहे। हे कशामुळे झालंय की आपण जे तेल टाकलेलं होतं त्यामुळे तो पास्ता एकदम मोकळा राहतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पास्ता ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस त्याला लगेच थंड पाण्याने लगेच धुवून घ्यायचं आहे, म्हणजे तो अजून लगेच जास्त ओव्हरकुक होत नाही। तर या पद्धतीने वरतून कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। इथे जर वाटलं तुम्हाला मीठ ॲड करायचं तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बनवून घ्यायचं आहे। तर पास्ता मसाला टाकल्यानंतर थोडंसं टोमॅटो केचप पण मी टाकलेलं आहे। तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची। फक्त 2 मिनिटांसाठी पास्ता आपल्याला परतून घ्यायचा आहे, फार याला वेळ लागत नाही। 5 मिनिटात हा पास्ता तयार होतो। एकदा नक्की करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। यामध्ये भाज्या काही जास्त लागत नाही। तुम्हाला जर इथे वाटाणे वगैरे टाकायचे असेल तेही तुम्ही टाकू शकता। तर आपल्या चॅनलवरती पास्ताची रेसिपी आहे, याआधी पण मी टाकलेली आहे, तर तुम्ही ती सुद्धा बघू शकता। आणि आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर एक लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा। धन्यवाद।